37 धावा असं वाटलं होतं. कदाचित पावसाचा ओघ असाच राहिला तर सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या स्मरणिका नौखार अलिबाग संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल, परंतु 2 मोठ्या फटक्यांनी हे वर्चस्व मोडीत काढलं सिद्धेश वास्करनं आणि एक मोमेंटम प्राप्त करून दिला फलंदाजी करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाला. 12 चेंडू 37 धावांची गरज. हाशिवरे एक्सप्रेस गोलंदाजीला आलाय. त्याच्या समोर रायगडचा सुपरस्टार किरण आहे जो या वेळेला धावांसाठी संघर्ष करतोय, परंतु आता मात्र किरणच्या बाडमधून मोठे फटके पाहायला मिळणार का की मनीष मोकलचं आक्रमण पाहायला मिळणार पुन्हा एकदा, हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. मनीषच्या विरोधामध्ये किरण पवार. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल यावेळेला टिपिकल किरण पवार मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय आपल्या या इनिंग मधला दुसरा षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला किरण पवारच्या बाडमधून. मनीषच्या स्वागताला आलेला षटकार. वाईड बॉलचा इशारा आलाय. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मनीष मोकल त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय आणि आपण नेहमी म्हणतो सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कधी कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगणं, याचं भाकीत करणं फार कठीण असतं आणि मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. ज्या वेळेला स्मरणिका नौखार अलिबाग संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की 60-65 धावा झाल्या तरी खूप होतील, परंतु 85 पर्यंत त्यांनी मजल मारली आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किरण पवार, सिद्धेश वास्कर हे स्ट्रगल करत होते, परंतु 4थ्या षटकामध्ये त्यांनी मोमेंटम ऍक्सेलरेट केला. 56 धावांपर्यंत नेऊन ठेवलं आणि आता 11 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. योग्य असा पंचांचा निर्णय. जय पवार सरांचं पॅनल संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामध्ये नामवंत पंचांचं पॅनल आणि रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो की बॅट्समनच्या अगदी उंचीपेक्षा काहीसा वरती असलेला हा बॉल आणि योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पाऊस देखील थांबलाय. चांगला बॉल खाली राहिला. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता टप्पा पडल्यानंतर 5व्या-6व्या क्रमांकाच्या स्टंपवरती अँगल होणारा बॉल, गोल्डन स्पॉट वरती डिलिव्हर्ड होणारा बॉल ही मनीष मोकलची खासियत आहे आणि तो त्याच्या भात्यातील चेंडू डिलिव्हर्ड करत असताना 10 चेंडू 30 धावा. प्रत्येक बॉल वरती 3 धावा आल्या पाहिजेत. एक जबरदस्त सामना, सगळ्यांना हवासा वाटणारा सामना मैदानामध्ये. पाठीमागच्या बाजूला हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न नाकाम ठरले. आणखीन एक संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आलाय किरण पवारच्या बाडमधून. ठोक डीजे. नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अगदी सामना चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. मनीष मोकलला कमबॅक करावा लागेल. 9 चेंडू 26 धावा. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील. या 3 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं शेवटच्या षटकामध्ये प्रेशर कमी होईल आणि जर हे 3 चेंडू चांगले टाकले गोलंदाजानं तर शेवटच्या गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर कमी असेल. किरण पवार आता मात्र फॉर्म मध्ये येतोय, टच मध्ये येतोय, परंतु मनीष मोकलला देखील त्याचा मागचा परफॉर्मन्स आठवावा लागेल. स्वीप केलाय गॅप मध्ये आणि हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधत आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक, अगदी गुडघा वाकून स्वतःच्या शरीराला बेंड करून एक रचनात्मक फटका आणि याच फटकेसाठी, या स्टाईलसाठी हा ओळखला जातो किरण पवार. तो फटका दाखवत असताना त्यानं ओळखलं बाहेर चेंडू निघतायत, अँगल होत आहेत आणि स्टंपच्या बाहेर शफल होऊन तो खेळतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये. 8 चेंडू 22 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. टिट फॉर टॅट उत्तर देत असताना किरण. यावाला आणखीन एक गगनभेदी आकाशामध्ये बॉलला पाठवलंय किरण पवारनं. 7 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 16 धावांची.
जबरदस्त बॅटिंग, रायगडचा हा सिक्सर किंग आता मात्र मैदानामध्ये सगळ्यांना प्रभावित करतोय. अलिबागच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय आणि पाऊस असताना किरण संघर्ष करत होता. त्याच्या बॅटला बॉल स्पर्शही होत नव्हता, परंतु जसा पाऊस कमी झाला किरणनं स्वतःला मोटिवेट केलं, एनकरेज केलं आणि आता सेल्फ मोटिवेट झाल्यानंतर काय दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याचा पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज. निर्णायक चेंडू या मॅच मधील. चांगला बॉल शरीरावरती येत असताना किरणनं पुल केलंय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती येते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 71 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज होती. महागडं षटक या मॅच मधलं आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावा खर्च केल्या त्या मनीष मोकलनं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. 6 चेंडू 15 धावा. जर सामना बरोबरीमध्ये सुटलाय, मॅच मध्ये दोन्ही संघांच्या धावा इक्वल झाल्या तर सुपर ओव्हर मध्ये मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी कर्णेकरच्या हातामध्ये सामन्याचं भविष्य देण्यात आलंय. गोलंदाजी करणाऱ्या स्मरणिका नौखर अलिबाग संघाचं भविष्य ऋषीच्या हातामध्ये देण्यात आलंय, निशीच्या हातामध्ये देण्यात आलंय. रोहा तालुक्यातील रोडखुर्द गावाचा हा सुपुत्र गोलंदाजीसाठी येतोय. ज्या वेळेला पहिल्या सत्रामध्ये संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला चांगली बॅटिंग केली निशी कर्णेकरनं. आता तो गोलंदाजीसाठी आलाय. समोर किरण पवार आहे. किरण पवारची पॉवर 4थ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धेश वास्कर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे, ज्यानं पूर्णपणे या मॅच मध्ये सावरलं. 6 बॉलमध्ये 22 धावांचा चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. लोकल बॉय सिद्धेश सगळ्यांना एंटरटेन करत असताना पाहिला, परंतु निशी कर्णेकर या मॅच वरती आपली छाप सोडणार का? चांगली मॅच मैदानामध्ये सुरू आहे. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा, अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. ऋषीचा पहिलाच बॉल, वाईड बॉलचा इशारा करत असताना जय पवार सर, तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. रिव्ह्यू संपलेले आहेत. दोन रिव्ह्यू आहेत. एक रिव्ह्यू संपलेला आहे आणि दुसरा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. वाईड बॉलसाठी पंचांचा निर्णय, वाईड बॉलसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय आणि त्याला तिसऱ्या पंचांकडे हा रेफर करण्यात आलाय. तिसरे पंच टेक्निकल टीमच्या साहाय्यानं हा डिसिजन चेक करत असताना सिद्धेश 6 बॉल 22 वरती खेळतोय. किरण 20 बॉल 30 वरती खेळतोय. हा निर्णय फार निर्णायक असेल. हा डिसिजन अत्यंत क्रुशियल असेल सामन्याचं चित्र, कारण हा वाईड बॉल आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला ऍडव्हान्टेज, हा डॉट बॉल आला तर बॉलिंग करणाऱ्या टीमला ऍडव्हान्टेज आणि अत्यंत क्रुशियल मुवमेंटला हा सामना आहे. अगदी शेवटच्या टप्प्यावरती येऊन ही लढत ठेपलेली आहे. सुरुवातीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. निशी कर्णेकरच्या हातामध्ये महत्वाचं षटक देण्यात आलं आणि वाईड बॉलचा इशारा आहे. पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळाला. 6 बॉल आणि 15ची गरज होती. आता 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. दोन्ही रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या संघाचे संपलेले आहेत. किरण पवार त्याच्या विरोधामध्ये निशी. कट केलाय बॉल, त्या ठिकाणी स्टॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट वरती घर बसल्या अगदी सगळे प्रेक्षक घर बसल्या देखील ही मॅच पाहतात. फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व सुरू असताना 3 लाखांचा पल्ला या ठिकाणी गाठला. आज 4000 प्रेक्षक, 7000 प्रेक्षक हा सामना लाईव्ह एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी. 3,29,000चा पल्ला गाठला आणि मॅच देखील तितकीच मोठी मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. किरण पवार स्ट्राईक सोडायला मागत नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण त्याला स्वतःवरती विश्वास आहे आणि तितकाच विश्वासू गोलंदाज निशी कर्णेकर. किरणचा फटका फसलाय, झेल होणार का? कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच ठरली असती. फायटिंग जेट योगेश पेडकर त्या ठिकाणी होते. प्रयत्न चांगला केला होता आणि पावसाळी क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला अशा कॅचेस घेणं फार डिफिकल्ट. एका हातानं प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून स्किड झाला. प्रयत्न चांगला होता, सिंगल मिळाली. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. सिद्धेश वास्कर ज्या फलंदाजानं आपल्या संघाला या मॅच मध्ये जिवंत ठेवलं तोच मैदानामध्ये, तर दुसऱ्या बाजूला निशी कर्णेकर चांगली बॉलिंग करत असताना चांगला बॉल, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न आहे आणि दबाव दडपण पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. किरण पवार, सिद्धेश वास्कर यांना मात्र थोडस रोखलं जात आहे, परंतु निशी कर्णेकर 6 चेंडू 15 धावा वाचवत असताना काय दर्जेदार गोलंदाजी करतोय, सगळ्यांना प्रभावित करतोय. रोहा तालुक्यातील रोड खुर्द गावचा हा सुपुत्र मागच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सगळ्यांना त्यानं मन जिंकली आणि आता गोलंदाजी करत असताना सगळ्यांची मन जिंकतोय. 3 चेंडू आणि 10 धावा. एकाच षटकार आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील आणि जर डॉट बॉल आला तर मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 10 धावा. श्री समर्थ माऊली पनवेल संघ 10 धावांच्या शोधामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला स्मरणिका नौकार अलिबाग संघाला या 10 धावा वाचवायच्या आहेत. एका बाजूला किरण पवार, दुसऱ्या बाजूला निशी कर्णेकर. चेंडू शरीरावरती आदळलाय. काय दर्जेदार गोलंदाजी होतीये. किरण पवार समोर असताना, सिद्धेश वास्कर समोर असताना त्यानं रोखलंय आणि चेंडू शरीरावरती आदळला. किरणच्या चेंडू शरीरावरती आदळला. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. चेंडू शरीराला ब्रश होऊन हातावरती आला आणि तदनंतर पुन्हा एकदा तो शरीरावरती ब्रश झाला. किरण त्या ठिकाणी आहे. चॅम्बो त्या ठिकाणी जात आहेत फर्स्ट एड बॉक्स घेऊन, पाणी घेऊन त्या ठिकाणी आमचे चॅम्बो मैदानामध्ये दाखल होत आहेत. या आयोजनाचा ते देखील एक महत्वाचा भाग आहेत. विशाल जितेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक. मुख्य मंचावरती आपण पाहतोय की एक्झॅक्टली काय झालं मैदानामध्ये हे पाहत असताना. 2 चेंडू आणि 10 धावा हा निर्णायक चेंडू आहे. षटकार चौकार मारावाच लागेल किरण पवारला. श्री समर्थ माऊली पनवेल संघाला जर जिंकायचं असेल तर दुसऱ्या बाजूनं निशी कर्णेकरला एक चांगला चेंडू टाकावा लागेल. स्मरणिका 11 नौकार अलिबाग संघाला जिंकून द्यायचं असेल तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा. किरण पवार की निशी कर्णेकर या चेंडूवरती ज्याचं जो बॅटल जिंकणार त्याचा संघ मात्र मॅच मध्ये कायम राहणार. 2 चेंडू 10 धावा. किरणनं बॉलला टोलवलंय. मॅच मध्ये मजा पाहायला मिळते. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज असताना चौकार आलाय किरण पवारच्या बॅट मधून. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती किरणच्या बॅट मधून षटकार येणार का, की हा चांगला चेंडू टाकून निशी कर्णेकर आपल्या अलिबाग संघाला जिंकून देणार. 1 चेंडू 6 धावा. पवारची पॉवर पाहायला मिळणार की निशीचा अटॅक पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष. पनवेल की अलिबाग, किरण पवार की निशी कर्णेकर, माऊली स्पोर्ट्स पनवेल संघ की स्मरणिका 11 अलिबाग संघ. 1 चेंडू 6 धावा. मध्ये या चेंडूचं स्वागत करूयात. किरण पवार की निशी कर्णेकर. 1 चेंडू 6 धावा. दहा 10,000 लोक हा सामना एन्जॉय करतायत. किरण पवार, पवारची पॉवर
आणि हा सामना फिनिश केलाय. रिमेंबर दी नेम किरण पवार. 43 धावांचा वादळी खेळ आणि या षटकारानं सामना जिंकलाय तो श्री समर्थ माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खेळ आवडला असेल किरणचा तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बडे मंच का बडा खिलाडी, मोठ्या सामन्यांचा मोठा खेळाडू, रायगडचा सिक्सर किंग, सगळ्यांची मन जिंकतोय. आणि निशी कर्णेकरचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे. प्रेशर मुवमेंटला काय 4 चांगले चेंडू टाकले होते निशीनं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती किरण पवारला तो थांबू शकला नाहीये. वेल प्लेड निशी अँड टीम आणि वेल प्लेड किरण पवार. 25 बॉल मध्ये 43 धावांचा वादळी खेळ आणि दुसऱ्या बाजूने सिद्धेश वास्करच्या देखील खेळीला विसरून चालणार नाही. मोक्याच्या क्षणाला काय दर्जेदार बॅटिंग केली. वीर मराठा जोए पेंट संघाचा कॅप्टन आणि श्री समर्थ माऊली स्पोर्ट्स पनवेल टीमचा कॅप्टन दोघांनाही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. धन्यवाद सूरज. काय सामना रंगला, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना. प्रेक्षक वर्गाला असे सामने पाहायला नेहमी आवडतात आणि तो सामना इथे नक्कीच पाहायला मिळतो. तर किरण पवारला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी संपर्क साधा. ओम साई पनवेल आणि वीर मराठा जोहे पेन कॅप्टन या आपण. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. किरण पवार यायचे आपण टॉस साठी आणि विश्वजित ठाकूर मोठ्या यांना विनंती करेन. इंटरेस्टिंग मॅच आपण पाहिली शेवटच्या चेंडूपर्यंत. किरण पवारचा हा खेळ सुरुवातीला शांत होता, मात्र त्यानंतर जो आक्रमक झाला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना. टॉस आपण करतोय अगोदर. मी तेजस्वी म्हात्रे यांना विनंती करेन. अमरदादा पवार यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. आणखीन एक लढत विश्वजित ठाकूर विरुद्ध किरण पवार. आणखीन एक घनघोर युद्ध